सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्याआधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन। महापुरुषांनाही सुनेत्रा पवारांकडून अभिवादन। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यापूर्वी बारामतीत राष्ट्रवादीचा मेळावा। निवडणूक बिनविरोध करण्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आवाहन, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचीही हजेरी। राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न। रवींद्र चव्हाण, विखे पाटलांनी घेतली प्राजक्त तनपुरेंची भेट। तनपुरे माघार घेऊन अक्षय कर्डिलेंना पाठिंबा देण्याची शक्यता। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बारामती निवडणुकीतून माघार। दत्तात्रय भरणेंसोबतच्या चर्चेनंतर हाकेंचा निर्णय। काँग्रेसनं एखाद्या राज्यसभा विधान परिषद जागेसाठी कुढत बसू नये। दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाचा सल्ला। तसंच विधानसभा अध्यक्षपद सोडण्यावरून नाना पटोलेंवर टीका। माझ्यावर टीका करणाऱ्यांचा बुरखा फाडेन, पटोलेंचा इशारा। धोंदो अशोक खराच्या फरार पत्नीच्या अटकेसाठी 3 विशेष पथकं रवाना। जमीन खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवर गुन्हा। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये विशेष पथक। धोंदो अशोक खरात प्रकरणात नवीन माहिती समोर। बिल्डरच्या मदतीनं व्हायचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार। नाशिक, पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय। ईडी चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता। सीडीआरवरून केले जाणारे आरोप अंजली दमानी यांनी फेटाळले। नॉनसेन्स म्हणत सुषमा अंधारेंवर टीका। मला सीडीआर कसे मिळाले त्याची जरूर चौकशी करा, असंही प्रति आव्हान। तर बारामतीत अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। नमस्कार। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी, माता रमाई, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते। बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, श्री माळावरची देवी, आमच्या कन्हेरीचा मारुतीराया, मोरगावचा श्री मयुरेश्वर, श्री सोमेश्वर, हरतपीर चांद, शाहवाली या दैवतांच्या चरणी नतमस्तक होते। नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे स्मरण करते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते। आजच्या या पोटनिवडणुकीसाठी माझ्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याच्या साठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब, मंत्रिमंडळामधील आमचे ज्येष्ठ सहकारी नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब, माजी गृहमंत्री माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, नामदार हसन मुश्रीफ साहेब, श्री नरहरी झिरवळ साहेब, दत्तामामा भरणे, श्री बाबासाहेब पाटील, आदित्यताई तटकरे, आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री अण्णा बनसोडे, नामदार श्री इंद्रनील नाईक,
श्री माणिकराव कोकाटे, अनिल भाईदास पाटील, श्री संजयजी बनसुडे, श्री राहुलजी कुल, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री विरधर जगदाळे, तसेच श्री राजेशदादा पांडे, शेखर वडणे, आमचे मकरंदाबा पाटील, तसेच या ठिकाणी समक्ष उपस्थित राहून माझ्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय घोगरे व त्यांचे सर्व सहकारी, यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव दांगडे पाटील व त्यांचे सर्व सहकारी, रिपब्लिकन पक्षसेनेचे प्रमुख श्री आनंदराव राज आंबेडकर व त्यांचे सर्व सहकारी, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री दौलतनाना शितळे व त्यांचे सर्व सहकारी, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री संजय भैया सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी, तसेच मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणारे विविध पक्ष व संघटनेचे सर्वच पदाधिकारी, प्रतिनिधी आणि या ठिकाणी मला पाठबळ देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी माजी खासदार, सर्व आजी माजी आमदार, सर्व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी, विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, पंचायत समित्यांचे सर्व पदाधिकारी, विविध शहरांमधून आलेले सर्व सन्माननीय महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष व नगरसेवक, तसेच सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे देशातून राज्यातून आलेले सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले व आदरणीय दादांवर प्रेम करणारे तमाम दादाप्रेमी, बारामती तालुक्यातील सर्व संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय पत्रकार, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि आदरणीय दादांसाठी व माझ्यासाठी आपल्या कुटुंबाप्रमाणे असणारे सर्व प्रिय बारामतीकर बंधू भगिनींनो, अवघ्या 2च महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला, आदरणीय दादांना गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामतीची ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी आज अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही. पण नियतीने हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय. दादांचं जाणं ही केवळ माझी, माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच
आला आहे तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबूल करते. गेल्या 35-36 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी आदरणीय अजितदादांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेला आहे. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत असत. आणि म्हणूनच दादांनी वेळोवेळी प्रत्येक वेळी स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडीत काढलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असं दादा नेहमीच म्हणायचे. आदरणीय दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही तर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला खरं संधी आहे. आदरणीय पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. दादांनी त्यावर आपल्या कष्टानं रंग भरले, कोंदण भरलं, हे बारामतीला फुलवलं, जगवलं आणि जागतिक दर्जाकडे नेलं. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही हे बारामतीकरांना मी यापुढेही वचन देते. बारामती तालुका हा जगातील सर्वात विकसित, सर्वात प्रगत तालुका बनवणं हे दादांचं स्वप्न नव्हतं, ही दादांची जिद्द होती, एक ध्यास होता. दादांना बारामती एक जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेलं. आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते, एक व्यवस्था होते, लोककल्याणाची खरीखुरी तळमळ होते. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे तरी बार सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. दादा शब्दाला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते. माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही हे मी पहिल्यांदाही म्हटले होते, तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन हा शब्द माझाही आहे. दादाच्या अचानक जाण्यानं अनेक कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं, पण काळजी करू नका, एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढे हे तसाच सुरू राहील. लोकांची कामं होणं हीच दादांची खरी श्रद्धांजली आहे. दादांच्या जाण्यानंतर बारामतीमध्ये अत्यंत अस्वस्थतेचं वातावरण होतं. अनेक जणांनी अशा भावना, अजूनही अशाच भावना आहेत. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला सगळेच हवालदिल झालेले होते आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. मात्र मी आज ठामपणे सांगते, बारामतीचा विकास पूर्वीसारखाच वेगानंही सुरू राहील. बाजारपेठेतील उलाढाल पुन्हा गतिमान होण्यासाठी, नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक बारामतीत येण्यासाठी मी योग्य त्या पातळीवर लक्ष देईन. कृषी, दुग्ध व्यवसाय, उद्योग, रिअल इस्टेट सर्व क्षेत्रांना नक्कीच यापुढे चालना मिळेल. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दादांचा प्रशासनावर आदरयुक्त दरारा होता. त्यामुळं शासकीय कामं नेहमीच वेळेवर व्हायची. ती शिस्त यापुढेही कायम राहील. प्रशासनावर मजबूत नियंत्रण राहील आणि सामान्य लोकांची सुद्धा कामं वेळेत राहील
याची खात्री आपण बाळगा. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत दादांच्या नंतर सगळ्यांमध्येच संभ्रम निर्माण आहे की आता आमचं कसं होणार. पण दादा असताना सुरक्षतेबाबत बारामतीची जी ओळख निर्माण झाली होती ती तशीच कायम राहील याची आपण सगळ्यांनी खात्री बाळगा. शहरामध्ये गुंडगिरी, खंडणीखोर, बेकायदेशीर प्रकारांना बिलकुल थारा मिळणार नाही. कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जातील. प्रशासनातील सर्व विभागांशी सुयोग्य समन्वय सुद्धा साधला जाईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी यापुढे कसल्याही काळजीचं कारण नाही. निरा डावा कालवा बारामतीच्या शेतीसाठी हा जीव आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांना पाणी नियमित यापुढेही मिळत राहील यावर पूर्वीसारखेच लक्ष राहील. बारामतीसह राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. नुकसान झालेल्या पिकांचं सुद्धा तातडीने पंचनामे होतील आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बारामतीमध्ये नवीन उद्योग, रोजगार निर्मिती, पर्यटन विकास, कृषी प्रक्रिया, उद्योग, शिक्षण व आरोग्य सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये विकास सुरू राहील. आता विकास थांबणार नाही आणि ही जी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक होती त्यासाठी सगळ्यांनी खात्री बाळगा. जनाई शिरसाई, पुरंदर उपसा योजना, खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्प आणि महत्वाकांक्षी नीरा करा नदी जोड प्रकल्प यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यांची घोषणा झालेलीच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुपे परिसरातून जिरायत भागाचा शिक्का पुसण्यासाठी दादाने जे काम सुरू केलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी निवडणुकीनंतर तातडीने या कामाला सुद्धा गती देण्यामध्ये येईल. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, गृहमंत्री माननीय श्री अमितजी शाह साहेब, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्वच सहकाऱ्यांचा मला भक्कम पाठिंबा आहे. आपण तुम्ही सगळ्यांनी आता प्रत्यक्ष पाहिलेलंच आहे. त्यामुळे कोणत्याही विकास कामाची गती व गुणवत्ता यापुढे कमी होऊ देणार नाही हे आपल्याला आश्वासन देते. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे. आदरणीय पवार साहेब आणि दादा यांच्या प्रगतिशील विचारांचा वारसा सांभाळत मी उर्वरित आयुष्य सतत काम करत राहीन. माझ्या लग्नापूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याचा वारसा जरी लाभला असला तरी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मी गेल्या 40 वर्षात पवार परिवाराची काळजी घेतलेली आहे. आता बारामतीसह राज्याच्या जनतेची सुद्धा काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे न करण्याचा निर्णय घेतलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचं मी मनापासून आभार मानते. त्यामध्ये आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उद्धवजी ठाकरे साहेब, रामदासजी आठवले साहेब, जानकर साहेब, त्यांचे मी सर्वांचेच विशेष आभार मानते. आपले सर्व हितसंबंध बाजूला सारून या दुःखाच्या क्षणी आपण सर्वांनीच पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांचीच मनापासून आभारी आहे. माझ्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रेमाने उपस्थित असलेल्या तमाम बारामतीकरांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच महायुतीतल्या आणि तसेच भाजपच्या, शिवसेनेच्या तसेच मित्रपक्षांच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुद्धा मी मनापासून, हृदयापासून आभार मानते. ही लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा मी आदर करते. मला खात्री आहे जरी ही निवडणूक झाली तरी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल. तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास कधीही फोल ठरू देणार नाही. बारामती माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नाही, म्हणजेच बारामती दादांचं स्वप्न आहे. बारामती म्हणजे आपला विश्वास आहे. बारामती म्हणजे माझ्या आयुष्याची ओळख आहे आणि बारामतीचा विकास हाच यापुढे माझा ध्यास आहे.
दादा गेले, पण त्यांनी जे पेरलं ते या मातीत खोल रुजलेलं आहे. त्या बीजातून उगवणारं विकासाचं झाड आपण सर्वांनी मिळून जगवायचं आहे, वाढवायचं आहे. बारामतीच्या आणि राज्याच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन. आता ही निवडणूक खरी तर माझी नसून ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं दादांवर किती प्रेम आहे हे मी जास्त सांगायला नको. त्यामुळे ही सगळी निवडणूक बारामतीकरांनी आपल्या हातात घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीकर नक्कीच त्या निवडणुकीमध्ये काय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही मला जशी दादांना साथ देत आलेला आहात त्यापेक्षाही मला काकांभर जास्त साथ द्याल अशी अपेक्षा बाळगते. आपण सर्वजण इथं आवर्जून आलात मला साथ देण्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय वहिनी. खरं तर आज दादा नसताना ही निवडणूक होणार आहे, पण ती घोषणा संबंध महाराष्ट्रभर कायम कायम दुमदुमत राहणार आहे. एक घोषणा देऊया, त्यानंतर आभार व्यक्त होतील आणि आणखी काही समाजांचा आपण उल्लेख करणार आहे, ज्यांचं सोनार समाज संघ बारामती तालुका वारकरी सेवा संघ, वीरशैव ककैया समाज, डॉक्टर कलाम युथ फाउंडेशन महाराष्ट्र आणि कलाकारांनी सुद्धा महाराष्ट्र बँड कलाकार उत्तर संस्था यांनी सुद्धा या ठिकाणी आपला पाठिंबा दर्शवलाय. आपण सगळे तर आता बारामतीत कार्यकर्त्यांचा हा मेळावा पार पडलेला आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. या सगळ्या अपडेटकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र गोरेगावमधून मोठी बातमी येते. गोरेगावमध्ये बुलडोझर कारवाई दरम्यान हिंदू कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झालेली आहे. जोरदार राडा सुरू आहे. गोरेगावात काल झालेल्या राड्यानंतर महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आलेली आहे. बुलडोझर घेऊन आता अतिक्रमण काढलं जातं आणि याच कारवाई दरम्यान आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. जोरदार राडा सुरू आहे. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहे. वेदांत, नेमकं काय घडलंय? काल 2 गटांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर आता आपण बघतोय हिंदुत्ववादी संघटना आक्रमण झाली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे कारवाई झाली पाहिजे. मुंबई महापालिकेने जेसीबी आणली, मात्र जे दंगेखोर आहे त्या घरासमोरच एक गाळा होता त्याच्यावर तोडक कारवाई करण्यात आली. मात्र आता जी मूळ मागणी आहे ती मागणी आहे की हे जे घर आहे दंगेखोराचं, काल ज्या प्रकारे हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की देवीची शोभायात्रा निघाली होती आणि याच शोभायात्रेमध्ये जाणून बुजून हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे पोलीस असतील, महापालिका अधिकारी असतील, तोडक कारवाई कशा पद्धतीने करता येईल यासाठी इथे आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस बंदोबस्त आपण बघतोय सकाळपासून इथे लागलेला आपल्याला पाहायला मिळते. काल जो गोंधळ झाला होता त्यामध्ये 7 ते 8 जण हे जखमी झाले होते आणि यानंतर आपण बघतोय हा रस्ता सुद्धा अडवण्यात आलेला आहे. पोलीस इथे शांत राहण्याचं आवाहन वेळोवेळी करत आणि जे हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आपण बघतोय जे आंदोलन सुरू आहे किती वेळ म्हणतात पोलीस काय म्हणतात? आम्ही 1 तासाची वेळ दिलेली आहे. 1 तासामध्ये बुलडोझर कार्यवाही करणार आहे. जर महानगरपालिकेने नाही केली तर इकडे कारवाई करणार. तर गोरेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा गोंधळ सुरू आहे. एका व्यक्तीच्या चिकन दुकानाची तोडफोड करण्यात आलेली होती. दुकानाच्या बाहेर असलेला नामफलक हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडलेला आहे आणि त्यानंतर मोठा तणाव निर्माण झालेला आहे. गोरेगावच्या दिंडोशीमध्ये ही बुलडोझर कारवाई सध्या सुरू आहे. महापालिकेकडून ही कारवाई केली जाते. ज्या दंगेखोरांनी काल राडा केलेला होता त्यांच्या घरावर किंवा त्यांच्या दुकानांवर आता तोडक कारवाई सुरू झालेली आहे आणि या कारवाई दरम्यान हा मोठा गोंधळ पाहायला मिळतोय.
हिंदुत्ववादी संघटना ही आक्रमक झालेल्या आहेत. हे हिंदू कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू आहे. या सगळ्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करतात. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे. महापालिकेचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल आहेत. मात्र कार्यकर्ते काही ऐकण्याचं नाव घेत नाहीये. कोरेगावात काल 2 गटात तुफान असा राडा झालेला होता आणि त्यानंतर त्या हल्ल्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झालेले होते आणि त्यानंतर ही जी दंगेखोरांची घरं आहेत किंवा त्यांची दुकानं आहेत तर ही अतिक्रमण केलेली आहेत किंवा अनधिकृत आहे असं सगळी गोष्ट लक्षात आल्यानंतर आज पालिकेनं त्वरित कारवाई करायला घेतलेली आहे. काही वेळापूर्वीच पालिकेच्या वतीनं बुलडोझर तिथे दाखल झालेला आहे आणि त्यानंतर तोडक कारवाईलाही सुरुवात झाली होती. मात्र या कारवाई दरम्यानच आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. जोरदार गोंधळ पाहायला मिळतोय. मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात. वेदांत, आता पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? आता जर कार्यकर्ते आक्रमक होत असतील, तणावाची परिस्थिती निर्माण होत असेल तर आता पुढे नेमकं काय केलं जात आहे? महापालिका आता ही कारवाई सुरूच ठेवणार आहे की आता तात्पुरत्या स्वरूपात ही कारवाई थांबवली जाईल? पोलिसांचं म्हणणं आहे की केला जाईल आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे आपण बघतोय की अनधिकृत असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांचं जे म्हणणं आहे ते पोलिसांनी ऐकून घेतलं. महापालिकेला सूचना दिलेल्या आहेत की जर अनधिकृत ते सगळं घर असेल किंवा जे काही कन्स्ट्रक्शन असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. मात्र संपूर्ण तपास केल्यानंतरच यावरची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी महापालिकेने सांगितलं आहे. मात्र हिंदुत्ववादी संघटनांचं हेच म्हणणं आहे की तासाभरात ही सगळी कारवाई केली पाहिजे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हे अनेक दिवसांपासून अनधिकृत पद्धतीने इथे राहत आहेत आणि ज्या प्रकारे काल शोभायात्रा निघाली आणि शोभायात्रेदरम्यान हा सगळा गोंधळ ठरवून केला गेला आणि त्यामुळे एकीकडे तपास पोलिसांनी सुरू ठेवावा मात्र तातडीनं या ठिकाणचे जे अनधिकृत बांधकाम आहे ते त्याच्यावर तोडक कारवाई करावी. याच कारवाईवरून हा सगळा गोंधळ उडालेला आहे. वेदांत, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना हे सांगूयात की जेव्हा पालिकेचा बुलडोझर दाखल झालेला होता तेव्हापासून आतापर्यंत गेल्या 2-3 तासात नेमकं काय काय घडलेलं आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं काल साधारणपणे 4 ते 5च्या दरम्यान इथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 2 गटांमध्ये अगदी हाणामारी झाली आणि त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं, मग अटक केली आणि सकाळपासून संपूर्ण शांतता होती. पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र साधारणपणे 10-10:30च्या दरम्यान इथे आपण बघितलं महापालिका JCB बुलडोझर घेऊन आली आणि त्यानंतर तोडक कारवाई जी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली त्यानुसार तोडक कारवाईची तयारी महापालिकेकडनं करण्यात आली. इथे 2 घर दंगेखोराचे आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की मागील काही दिवसांपासून हे अनधिकृतपणे राहतात आणि काल मुंबई महापालिकेकडे त्यांनी तक्रार केली, पोलिसांकडे तक्रार केली आणि मग पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये ही तोडक कारवाई करण्यात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अगदी जो समोरचा गाळा आहे तो गाळा तोडण्यात आला आणि त्यानंतर घर सुद्धा तोडण्यात यावं अशी आता मागणी बजरंग दलाकडनं करण्यात येते. मात्र पोलिसांचं म्हणणं आहे की संपूर्ण तपास केला जाईल. खरंच हे घर जे 2 घरं आहेत ती अनधिकृत आहेत का ती बघितली जाईल आणि त्यानंतर पुढची जी कारवाई आहे ती केली जाईल. मात्र त्यासाठी आपण संपूर्ण हा जो परिसर आहे तिथे रास्ता रोको बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने केलेला आहे. त्यांचे पदाधिकारी इथे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता सोडणार नाही आणि हे आंदोलन सुरू राहील. त्यामुळे एकीकडे घोषणाबाजी केली जाते, जय श्रीरामचे नारे दिले जात आहेत आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर गोरेगावच्या दिंडोशीमधली ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. गोरेगावमध्ये हिंदू कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. जसं वेदांतनी सांगितलं की आज सकाळपासून कारवाईला सुरुवात झाली होती मात्र त्या कारवाई दरम्यानच हा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर तणावाचं वातावरण आहे. काल 2 गटात तुफान राडा झाला होता ज्यात 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले होते आणि त्यानंतर या सगळ्या दंगेखोरांच्या घरांवर आता कारवाई करण्यात येते. त्यांच्या दुकानांवर कारवाई सुरू आहे. मात्र या कारवाई दरम्यानच हा सगळा गोंधळ पाहायला मिळतोय. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. जो अतिक्रमण केलेला भाग होता तो पालिकेनं काढून टाकलेला आहे. त्याच्यावर कारवाई झालेली आहे. मात्र सगळीच ही घरं तुम्ही हटवा अशी मागणी आता हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते करतायत आणि त्याच मागणीला धरून आता ते आंदोलन करत आहेत. ते आता तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत. हे चित्र आपण पाहतोय आणि दुसरी जी दृश्य पाहतोय त्यामध्ये
जेव्हा ही कारवाई करण्यात येत होती तेव्हा कसा गोंधळ निर्माण झाला, कसं तणावाचं वातावरण निर्माण झालं, ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. संतोष नगर परिसरातलं हे तणावाचं वातावरण आहे. चिकन मटनच्या दुकानाची तोडफोड करण्यात येत होती आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ उडालेला आहे. हिंदू कार्यकर्ते आक्रमक आहेत. त्यांनी गेल्या जवळपास तासाभरापासून हा गोंधळ वाढलेला आहे. पुन्हा एकदा आपण वेदांतकडे जाऊयात. वेदांत, पालिकेच्या अधिकाऱ्यांचं आता नेमकं काय म्हणणं आहे? हे जे कार्यकर्ते आहेत त्यांची मागणी मान्य होणार का? नेमकं काय आता घडणार आहे पुढे? सध्या पूर्णपणे अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातोय. जी 2 घरं इथे आहेत दंगेखोरांची, त्या ठिकाणी पाहणी महापालिका अधिकाऱ्यांनी केली. पोलीस सुद्धा आहेत, डीसीपी व इतर अधिकारी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळे संपूर्ण आढावा घेतला जाईल. हे कन्स्ट्रक्शन कधी करण्यात आलं, इलिगल कन्स्ट्रक्शन कुठलं आहे आणि जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते पाडलं जाईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 2 घरं आहेत, आजूबाजूला ही घरं आहेत आणि त्यामुळे संपूर्ण घरं ही याच्यावर तेवढं कारवाई करावी असं या सगळ्या बजरंग दल आणि आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र नेमकी ही कारवाई कधी केली जाते किंवा कशा पद्धतीने ही कारवाईला इथे आपण जर बघतो तर घोषणाबाजी वारंवार केली जाते. या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे की जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथे वेदांत, या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा बारामतीला जाऊया. सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत. काही क्षणातच सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. कार्यकर्ता मेळावा पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आहेत, राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले सगळे प्रमुख नेते आहेत. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार, जय पवार आणि राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते देखील या परिसरात आहेत. सुनेत्रा पवार आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतात. विधानसभेची पोटनिवडणूक पार पडते आणि विधानसभेसाठी पहिल्यांदा सुनेत्रा पवार त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतात. पहिल्यांदाच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. मात्र जरी काही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असतील तरी खास करून लक्ष्मण हकेंनी माघार घेतलेली आहे. तरी देखील काँग्रेस ठाम आहे. काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय किंवा केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला अपक्ष म्हणून काही जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र काँग्रेसनं माघार घ्यावी, त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी देखील राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील राष्ट्रवादीकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधला जातोय आणि त्यासोबतच काँग्रेसच्या इथल्या नेत्यांशी देखील बातचीत केली जाते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐनवेळी आजचा बारामतीचा दौराही रद्द केलेला होता. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे. दरम्यान सुनेत्रा पवार आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत. सुनेत्रा पवारांनी अगदी काही वेळापूर्वी अतिशय भावनिक असं भाषण केलेलं आहे. हा अर्ज दाखल करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलेला आहे. आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत. मंदार, सुनेत्रा पवार अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत. सुनेत्रा पवार बारामतीच्या या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत. बारामतीच्या प्रशासकीय भवनमध्ये हा अर्ज दाखल होतो आहे. त्यांच्या आधीच काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत हा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे चिरंजीव जय पवार हे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यामध्ये छगन भुजबळ आहेत, हसन मुश्रीफ आहेत. हे सगळे नेते या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत आणि अर्ज दाखल होतो आहे. आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते निष्फळ ठरले असं आपल्याला म्हणायला हवं. कारण अनेकांनी याबद्दल एक उमेदवारी भरू नये काँग्रेसच्या उमेदवारांनी यासाठी आवाहन केलं. मात्र काँग्रेसनी ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं. आपल्या वरिष्ठांकडून आपल्याला अर्ज दाखल करण्याचे आदेश आहेत असं काँग्रेसच्या उमेदवारांनी सांगण्यात आलं. आणि त्या बारामतीची पोटनिवडणूक होणार हे आपण आता तरी आपल्याला म्हणता येईल, म्हणावं लागतंय. अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही आणखी काही दिवसांची आहे. मात्र अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर अशा पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होते आहे आणि या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून आता अर्ज दाखल करतायत. अर्जाची छाननी त्यांची होते आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, मी आता ज्यांची नावं घेतली यांच्यासह
प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, धनंजय मुंडे आहेत, हे सगळे नेते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आहेत. अशा पार्श्वभूमीवरती महायुतीकडून एका अर्थाने या ठिकाणी मोठी मांदियाळी नेत्यांची पाहायला मिळते आहे. शक्ती प्रदर्शन याला म्हणता येणार नाही, मात्र महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे पवार कुटुंब म्हणून शरद पवारांच्या पक्षातील जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र याच मुद्द्यावरती महाविकास आघाडीला तडा गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यासोबत महाविकास आघाडीचा भाग आहे, त्या महाविकास आघाडीला या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तडे गेल्याचं पाहायला मिळतं. काँग्रेसकडून ही निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याचं नेत्यांकडून सांगण्यात आलंय. अर्थात इतरही अनेक अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत. मात्र अर्थातच सगळ्यांच्या नजरा या काँग्रेसच्या भूमिकेकडे होत्या आणि काँग्रेसने ही निवडणूक सगळे नेते आता या प्रशासकीय भवनमध्ये दाखल झालेले आहेत. अर्ज दाखल होतो आहे सुनेत्रा पवार यांच्याकडून आणि जी मुदत आहे अर्ज मागे घेण्याची, त्या मुदतीमध्ये जर अर्ज मागे नाही घेतले गेले उमेदवारांकडून तर ही निवडणूक अटळ आहे. 23 एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान होईल असं निवडणूक कार्यक्रमानुसार जाहीर करण्यात आलंय. माधवी, नक्कीच ही निवडणूक जवळपास अटळच मानली जाते. ज्या प्रकारे काँग्रेस ठाम आहे, अजून तरी काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि दुसरीकडे काही अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल झालेले आहेत. ते पाहता आता जवळपास ही निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. अर्थात आता अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत किती अर्ज मागे घेतले जातात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीची काँग्रेससोबत काँग्रेसनं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी जी शिष्टाई सुरू आहे त्याला यश येणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि अर्थात आता सुनेत्रा पवार त्यांचा अर्ज दाखल करतायत. त्यांच्यासोबत आपण पाहतो एकनाथ शिंदे आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत. हे सगळे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल केला जातो. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करतानाची. राष्ट्रवादीचे सगळे मंत्री, आमदार, खासदार सगळे पहिल्या फळीतले नेते यावेळी उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलेला आहे आणि या मेळाव्याला सुनेत्रा पवारांनी अतिशय भावनिक असं बारामतीकरांना साथ घालत भाषण केलेलं आहे. सुनेत्रा पवारांनी असं म्हटलेलं आहे की दादा गेलेत हे आजही मला मान्य नाही. बारामती हा दादांचा श्वास होता, त्यामुळे दादांचा शेवटचा श्वास बारामतीत विसावला असं म्हणत त्या भावूक झालेल्या होत्या. त्यासोबतच दादांना श्रद्धांजली वाहण्याची ही बारामतीकरांना खरी संधी आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. बारामतीची प्रतिष्ठा कमी करणार नाही, दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण त्यांचा विचार पुढे घेऊन मी जातीये आणि फक्त जय आणि पार्थ हे माझं कुटुंब नाहीये, तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. बारामतीचा विकास हा सुरूच राहील, बारामतीची ओळखही तशीच राहील आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. आता विकास थांबणार नाही याची खात्री बाळगा. महायुतीचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. दादा गेले पण त्यांनी रुजवलेलं इथे खोलवर आहे. ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकर ही निवडणूक आता हाती घेतील यात मला शंका नाही आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कदाचित दादांपेक्षाही काकणभर जास्त तुम्ही मला साथ द्याल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बारामतीकरांना सुनेत्रा पवारांनी भावनिक आवाहन केलेलं आहे. अर्थात आता ही निवडणूक झाली तर सुनेत्रा पवारांच्या मागे बारामतीकर तितक्याच मताधिक्यानं उभं राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण पाहिलं की अनेक टर्ममध्ये अजित पवार यांनी विक्रमी मताधिक्य बारामतीमध्ये मिळवलेलं होतं. त्यानंतर सुनेत्रा पवार आता उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि त्या या पोटनिवडणुकीला सामोरं जातात. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना बारामतीकर कशी साथ देतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सध्या चंद्रशेखर बावनकुळे बोलतात. काँग्रेसच्या नेत्यांशी काय बोलणार आपण? काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा अजूनही प्रयत्न मी आणि प्रफुल्लभाई करणार आहोत. त्यांना विनंती करू खरगेजींना की ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होते आहे आणि दादांचं महाराष्ट्राचं योगदान लक्षामध्ये घेता हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी काही बोलणं झालं होतं आपलं? नाही, शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांशीच बोलावं लागेल. त्यांच्याशी स्वतः प्रफुल्लभाई आणि मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो.
त्याच्यात यशस्वीता मिळावी म्हणून लागलं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा आम्ही बोलू. इतर अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांची समजूत घालण्यात त्यांच्याशी प्रत्येकाशी वेगवेगळ्या पैचा संपर्क आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने करणार आहोत. प्रफुल्लभाई, आपण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलणार आहात त्याबद्दल? मी काल 2 दिवस पासून खडगे साहेबांच्याकडे मी फोन करत होतो. ते प्रचार दौऱ्यावर होते केरळमध्ये आणि इतर ठिकाणी, त्यामुळे प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं झालं नाही. माझा मेसेज होता, मग त्यांच्या PAच्या वरून फोन आला की जे काही तुम्ही सूचना केली आहे, विनंती केली आहे, ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मग ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते असा विश्वास आहे? असा आमच्या प्रयत्न पण आहे आणि आमची विनंती पण राहील काँग्रेस पक्षाला की आपण या मोठ्या पार्श्वभूमीमध्ये आणि महाराष्ट्राची जे एक आजपर्यंतची जी एक प्रथा आहे, परंपरा आणि जे एक संस्कृती आहे, त्यामध्ये अशा जेव्हा त्यांचं आकस्मिक निधन होतं तर आपण बिनविरोध त्यांना निवडणुकीमध्ये मदत करतो त्यांच्या परिवाराला. त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनीला त्यांनी मदत करावी. तर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी आम्ही बोलणार आहोत असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. थेट आता खरगेंशी आम्ही बोलणार आहोत आणि हा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी काल खरगेंशी बोलण्याचा प्रयत्न केलेला असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसशी कशी शिष्टाई केली जाते आणि काँग्रेस त्याला कसा प्रतिसाद देतो हे पाहणंही महत्त्वाचं असेल. मात्र आकाश मोरे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज काही वेळापूर्वीच दाखल केलेला आहे आणि त्यामुळेच आता ही निवडणूक होणार असं जवळपास निश्चित मानलं जातंय. मात्र या निमित्तानं महाविकास आघाडीमध्ये मात्र फूट पाहायला मिळते, कारण महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलेला आहे. रोहित पवारांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं होतं. अजिबात नाही, त्यांना कळायला पाहिजे काय करायचं. राष्ट्रीय नेतृत्वाशी वगैरे काही बोलण्याची गरज वाटते? नाही, मला नाही वाटत. सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात आहेत. सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत. आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला वेदना होत आहेत? मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत. जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ. समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे होते पार्थ पवार, जे काँग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करतायत आणि ते म्हणतायत की लोक काँग्रेसची भूमिका विसरणार नाही आणि हा काँग्रेसचा जो निर्णय आहे त्याचा काँग्रेसला त्रास होईल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, बारामती. तर आमच्याकडून आम्ही काँग्रेसला कोणताही फोन करणार नाही. त्यांना कळायला पाहिजे ते नेमकं काय करतायत. एक मॅच्युअर असा तो पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी या गोष्टीचं भान ठेवावं असं पार्थ पवारांनी म्हटलेलं आहे. पार्थ पवारांनी या संदर्भात थेटपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र काँग्रेसला याचा त्रास होईल, त्यांचा डाऊनफॉल सुरू झाल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या अपडेटकडे आपलं लक्ष असेलच. बारामतीमधल्या या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेणारच आहोत. मात्र पुन्हा एकदा आपण गोरेगावमध्ये जाणार आहोत. गोरेगावमध्ये अभूतपूर्व असा राडा आता सुरू झालेला आहे. एका बाजूला तोडक कारवाई सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला घोषणाबाजी देखील सुरू आहे. या घोषणाबाजीतच आता कारवाईला सुरुवात झालेली आहे. बुलडोझरच्या द्वारे आता तोडक कारवाई केली जाते. महापालिकेत मार्फत ही तोडक कारवाई सुरू आहे. अनधिकृत घरांवर, अनधिकृत दुकानांवर आता बुलडोझर चालवला जातोय. गोरेगावमध्ये हिंदू कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. हे दुकान पूर्णपणे पाडून टाका किंवा ही घरं पूर्णपणे पाडून टाका अशी त्यांची मागणी आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर काल हल्ला झालेला होता, जोरदार राडा झालेला होता आणि त्यानंतर 2 गट भिडलेले होते. त्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले होते. पोलिसांकडून 8 जणांना अटकही झालेली आहे आणि त्यानंतर आज ही कारवाई सुरू झालेली आहे. आपण पाहतोय ही
आत्ताची ताजी दृश्य आहेत या कारवाईची. पुन्हा एकदा आपण वेदांकडे जाऊयात. वेदांत, आत्ता नेमकं काय घडतंय? ज्या प्रकारे आपण माधवी बघतोय गोरेगावच्या संतोष नगरमध्ये ज्या प्रकारे काल गोंधळ झाला आणि या गोंधळानंतर जे दंगेखोर होते त्या दंगेखोरांच्या घरावर आता बुलडोझर चालवला जातोय. आपण बघतोय तोडक कारवाई केली जाते. समोर हे घर आहे आणि घरासमोर जे दुकान आहे, ज्या पाट्या आहेत, ज्या अनधिकृतपणे त्याचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं होतं त्यावर मुंबई महापालिकेकडनं आता बुलडोझर चालवला जातो. आपण बघतो महापालिका अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि कशा प्रकारे ही कारवाई होती आपण बघतोय. जे शेड आहे त्या शेडवर आता हा बुलडोझर चालवला जातोय. आधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे आधी माहिती घेतली की कुठलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अनधिकृत पद्धतीने इथे बांधण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता हे बुलडोझर चालवण्याचं काम इथे केलं जात आहे. आपण बघतोय हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल, विश्व हिंदू परिषद जे सकाळपासून मागणी करत होते, आंदोलन आपल्याला इथे करताना पाहायला मिळत होते आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की इलिगल पद्धतीने हे सगळे दंगेखोर ज्यांनी काल या ठिकाणी शोभायात्रेदरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मग गोंधळ झाला आणि या सगळ्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि अनधिकृत पद्धतीने जे जे इथे कोणी राहतं त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यामुळे जी मागणी होती त्या मागणीनुसार आता ही तोडक कारवाई केली जाते. कारण काल रात्री तक्रार महापालिका आणि पोलिसांकडे त्यांनी केली होती आणि त्यानंतर ही तोडक कारवाईला इथे सुरुवात झाली आहे. त्यामुळे घोषणाबाजी आपण बघतोय केली जाते कारण रास्ता रोको इथे करण्यात आला होता. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे सगळे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने जमा झाले होते आणि त्यानंतर आता जेव्हा ही तोडक कारवाई होती तेव्हा अर्थातच इथे घोषणाबाजी सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे राहायला इथेच आहे, इथेच राहिला आहे. जी कारवाई होती त्याच्याबद्दल काय म्हणणं? मी त्या बोलतो खूप खाली घ्या. आदरणीय दादांच्या निधनामुळे मी ह्या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर बारामतीकरांचा एक आधार तुम्ही या ठिकाणी होताय. काय भावना आहे तुमची? अजितदादांनंतर ही पहिली निवडणूक आहे. बारामतीकरांचा आधार बनताय. ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. कारण बारामती म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजे बारामतीकर होते. तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना साथ घातलेली आहे की काकींची ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. दादांचं राज्यासाठी या भूमीसाठी असणारं योगदान सर्व पुन्हा एकदा आपण वेदांकडे जाऊयात. वेदांत, आता धडक कारवाईला सुरुवात झालेली आहे, त्यांची घरं पाडली जात आहेत. त्या रहिवाशांचं या संदर्भात काय म्हणणं आहे? त्यांचं आता काय बाजू समोर येते आणि त्यासोबतच आपण पाहतो या परिसरात आजूबाजूचे लोकही जमा झालेले आहेत. या सगळ्या स्थानिकांचं या संदर्भात काय म्हणणं आहे? ज्या प्रकारे तू सांगितले की
ज्या ठिकाणी म्हणजे आतमध्ये ज्यांचं घर आहे ते खरं तर मीरा रोडला काल रात्रीच गेल्याचं इथे सांगितलं जातंय का, त्यामुळे घरात सध्या कोणी नाही. मात्र कन्स्ट्रक्शन इलिगल पद्धतीने आहे याची जेव्हा तक्रार झाली तेव्हा महापालिका अधिकारी इथे आले, पोलीस आपण बघतोय आणि 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 संपूर्ण. ताई तुम्ही राहायला इथेच आहात, या कारवाईबद्दल काय म्हणणं आहे? नाही, कारवाई बरोबर होत नाहीये. कारवाई आम्हाला पाहिजे तशी होत नाहीये. तिच्या घरावर बुलडोजर चालवायला सांगा, जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडायला सांगा. हे तर साधंच आहे, हे साधं आहे, हे पत्राबित्र ह्याचं नाहीये. जे मोठं काम आहे ते तोडा. ते सुरुवात काही महानगरपालिका जे अनधिकृत जे रस्त्याचे बाकडे असतात ते आज उकळून दाखवलंय. फक्त एक शेड आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? हे दोन घर घर आहे तिथे बाजूला 3 माळ्याचं घर आहे, याला परमिशन नाहीये. जवळजवळ 25 नाही करायचं आमचा हेतू नाही. फक्त तिच्यावर कारवाई करा, कुठल्याही गरीबावर नाही करायची, कुठल्याही सर्वसामान्यावर नाही करायची. या प्रकारे आंदोलन केले जाते. काय 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 होत होतं इथे स्थानिक म्हणून? काय सरस गांजाचा अफीमचा धंदा करणारे ती लोक, त्यांची दहशत आहे. फक्त गाणं वाजवलं, फक्त मारियम्माचा उपवास करून जो माणूस आला त्याने जय श्रीरामचं गाणं वाजवलं, बेंजो वाजवलं, डीजे वाजवलं, त्या डीजे वरून त्याला मारलं आणि त्याला प्रोटेक्ट करायला नंतर भरपूर पोलीस आले आणि जे वाचवायला त्यांना आले त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे स्थानिकांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं आणि कशा प्रकारे ही कारवाई केली जाते. समोरचं शेड आहे, दुकानाच्या पाट्या आहेत त्या काढल्या जात आहेत आणि या सगळ्या स्थानिकांचं म्हणणं आहे की जी दोन्ही घरं आहेत त्या घरांवर ही कारवाई व्हावी, तोडक कारवाई व्हावी. आणि आपण बघतोय तिथे लॉक लावण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने आता हे सगळे महापालिका अधिकारी कर्मचारी ही कारवाई करतात, कारण पोलिसांचा बंदोबस्त आहे. आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.